रविवारी भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडले. या अधिवेशनासाठी भारतातून आणि महाराष्ट्रातून राज्य पातळीवरील तसेच देश पातळीवरील बीजेपीचे सर्व ज्येष्ठ नेते या अधिवेशनासाठी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले, त्यांना मार्गदर्शन केले. याच अधिवेशनामध्ये भाजपचे दोन ज्येष्ठ नेते, एक म्हणजे अमित शहा आणि दुसरे देवेंद्र फडणवीस, या दोघांनी शरद पवारांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. जेव्हा केव्हाही भाजपाने शरद पवारांवरती टीका केलेली आहे, त्या टीकेचा फायदा शरद पवारांनाच झालेला आहे आणि त्या टीकेचा तोटा भाजपाला सहन करावा लागलेला आहे. हा इतिहास आहे. तर आज आपण हेच पाहणार आहोत की भाजपने केलेली टीका ही भाजपला तारणार की मारणार. मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा. तर घडलं असं, या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना, कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना अमित शहांनी शरद पवारांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांनी असं विधान केलं की शरद पवार हे महाराष्ट्रातील संस्थात्मक राजकारणामध्ये असणारे सर्वाधिक भ्रष्टाचारी नेते आहेत आणि ते त्या भ्रष्टाचार्यांचे सरदार देखील आहेत. तर या निमित्ताने जनसामान्यांना इथे असा प्रश्न पडतो, जर शरद पवार हे भ्रष्टाचार्यांचे सरदार असतील तर मग त्या भ्रष्टाचार्यांचे जे सरदार आहेत त्यांच्या टोळीमधील सदस्यांना तुम्ही आपल्या पक्षामध्ये जागा कशी दिली? आज आपण विचार केला तर त्यांनी अजित पवारांवरती 70,000 कोटी जलसिंचनाच्या घोटाळ्याचे आरोप केले आणि त्यांनी अजित पवारांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देखील दिलं, अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं. ज्या भाजपाने अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचे एवढे आरोप केले, त्याच अशोक चव्हाणांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि राज्यसभेची उमेदवारी देखील दिली. अशीच अनेक उदाहरणं देता येतील ज्यांच्यावरती भाजपाने आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन महत्वाची पदं दिली. तर यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं की हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ असतील, अशी कित्येक नेत्यांची नावं आहेत ज्यांना तुम्ही पक्षामध्ये घेऊन महत्वाचं स्थान दिलं. तर या निमित्ताने जनसामान्यांना हाच प्रश्न पडतो, जर तुम्ही शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणवता तर मग त्याच शरद पवारांना तुमच्या सरकारने भारत सरकारचा जो सर्वात मोठा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण, तो का दिला? जर ते भ्रष्टाचारी असतील तर हा जो पुरस्कार आहे तो द्यायची काही गरज नव्हती. तुमचे पंतप्रधान म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर असं म्हटलंय की शरद पवार हे मला गुरुस्थानी आहेत, त्यांच्या हाताच्या बोटाला धरून मी राजकारणामध्ये आलो. आपण पाहतो की नेहमीच नितीन गडकरी असतील ते आपल्या भाषणांमध्ये शरद पवारांवरती स्तुतीसुमनं उधळतात. म्हणजे एकंदरीतच काय, तर शरद पवारांवरती एका बाजूला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला ते गुरुस्थानी आहेत, ते अतिशय महत्वाचे नेते आहेत, ते जाणते राजे आहेत आणि त्यांचा इतर गोष्टींसाठी आधारही घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारची दुटप्पी भूमिका भाजप जी राबवते त्यामधून, या टीकेमधून त्यांना अजिबात सहानुभूती मिळणार नाहीये किंवा या टीकेचा भाजपाला कदापि फायदा होणार नाहीये. तर या उलट जनसामान्यांमध्ये शरद पवारांबद्दल असणारी जी सहानुभूतीची लाट आहे किंवा सहानुभूती आहे ती आणखीन वाढीलाच लागणार आहे. पहा, या निमित्ताने मी इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील जनता किंवा ही मराठी माणसं, महाराष्ट्र राज्य हे इतर राज्यांपेक्षा किंवा इतर माणसांपेक्षा फार वेगळं आहे.
महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी, आत्ताच आषाढी वारी संपन्न झाली. वारीला अनेक मंडळी जाऊन आली. वारकरी संप्रदायामधली अनेक मंडळी वारीला गेली. तर या सगळ्या गोष्टींचा एक इतिहास महाराष्ट्राला आहे. तर महाराष्ट्रामध्ये वडीलधाऱ्या मंडळींना आदर देणं, त्यांना गुरुस्थानी मानणं, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्या नसानसांमध्ये हे भिनलेली गोष्ट आहे. आत्ताच गुरुपौर्णिमा झाली. तर या निमित्ताने मला सांगायचं असं आहे की आज शरद पवार वयाच्या 85व्या वर्षामध्ये आहेत. आपल्या सर्वांसाठी ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारे आहेत. मग अशा वडीलधाऱ्या मंडळींचा भले त्यांच्याकडून त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये काही चुका झाल्या असतील, पण झालेल्या चुकांना आज ते आपल्यासाठी ज्येष्ठ स्थानी आहेत, वडीलधारे आहेत, तर त्यांचा आपण सन्मानच केला पाहिजे, त्यांचा आदरच केला पाहिजे. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही टीका करत असाल तर हे कदापि महाराष्ट्रातील जनतेला सहन होणार नाहीये. याचाच परिणाम असा होईल की जो भाजपावर असणारा जनतेचा रोष आहे तो आणखीन प्रमाणामध्ये वाढत जाईल आणि त्याचा तोटा साहजिकच त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळेल. झालं असं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शरद पवार यांच्यावरती नरेंद्र मोदींनी पुण्यामध्ये अशी टीका केली की शरद पवार ही भटकती आत्मा आहे. या टीकेचा असा परिणाम झाला की लोकसभेला कधी नव्हे ते भाजपाला महाराष्ट्रामध्ये 1 अंकी संख्येवरती समाधान मानावं लागलं. हा भाजपाच्या दृष्टीने, नैतिक दृष्टीने खूप मोठा त्यांचा पराभव आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सोलापूरमधील एका सभेमध्ये अमित शहा, देशाचे गृहमंत्री, त्यांनी असं विधान केलं की शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं. अरे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे सर्व जनता जाणूनच आहे. शरद पवारांनी देखील त्यांचा शेलक्या भाषेमध्ये समाचार घेतला आणि त्यांनी एवढंच सांगितलं, मी महाराष्ट्रासाठी काय केलं हे जनतेला माहितीच आहे, पण मी तुमच्यासारखा एखाद्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये तर गेलो नाही आणि तडीपार तर कधी झालोच नाही. म्हणजे या सगळ्या अशा प्रकारची विधानं करून आणि पुन्हा त्या विधानांवरती जे जाणकार किंवा राजनीती तज्ञ जेव्हा त्या या विषयाला उत्तरं देतात, त्यामुळे तुम्ही केलेल्या विधानांमुळे तुमचीच पुन्हा एकदा बेइज्जती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता पहा, म्हणजे पुण्यामध्ये जे बालेवाडी स्टेडियम मध्ये जे अधिवेशन झालं, बालेवाडी हे जे स्टेडियम आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आसपासचं ते स्टेडियम आहे. ते स्टेडियम देखील कोणी बांधलंय माहिती आहे तुम्हाला? तर हे शरद पवारांच्या कालखंडातच बांधले गेलेलं आहे. त्या स्टेडियम मध्ये येऊन तुम्ही पुन्हा त्यांच्यावरती टीका करता. आज सोशल मीडियावरती आपण पाहतो, मी एक छानशी कमेंट ऐकली. IT मध्ये असणारा एक तरुण असं म्हणत होता, म्हणजे सोशल मीडियावरची पोस्ट आहे, असं म्हणत होता हिंजवडी पार्क मध्ये तो काम करतोय एखाद्या कंपनीमध्ये आणि तो असं म्हणतोय, अरे अमित शहा बोलले ते खरंच बोलले. शरद पवारांनी काय केलंय महाराष्ट्रासाठी? अरे तू ज्या हिंजवडी पार्क मध्ये ज्या IT कंपनीमध्ये काम करतोय, ते हिंजवडी पार्क जे IT पार्क आहे ते शरद पवारांच्या कालखंडामध्येच त्याची पायाभरणी झाली, त्यांनीच त्याचा सुरुवात केली. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, आपण सहजासहजी बऱ्याचशा गोष्टी बोलून जातो की शरद पवारांनी काय केलं. आज पश्चिम महाराष्ट्र जो सुजलाम सुफलाम झालाय, आज जलक्रांती त्यामध्ये झालेली आहे, तर ही फक्त आणि फक्त शरद पवारांमुळे. असं मी म्हणणार नाही की इतर कोणाचं त्यामध्ये योगदान नाहीये, अनेक जण असतील त्यांचं देखील त्यामध्ये योगदान असेल, पण शरद पवार हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अग्रस्थानी असणार चेहरा असणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवारांशिवाय कदापि पूर्ण होऊ शकणार नाही. ज्या 2-3 जणांची नावं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये आदराने घेतली जातील त्यापैकी एक शरद पवार नेहमीच असतील. त्यामुळे महाराष्ट्रातच येऊन शरद पवारांवरती खालच्या भाषेमध्ये टीका करणं हे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. त्याचा पुन्हा एकदा मी इथे नमूद करतो की त्यांना तोटा झाल्याशिवाय राहणार, म्हणजे त्यांना तोटा नक्कीच या गोष्टीचा होईल. देवेंद्र फडणवीसांनी देखील त्याच अधिवेशनामध्ये बोलताना ठोकून काढू
अशा प्रकारची भाषा वापरली. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये गृहमंत्री पदाला शोभणारी ही अजिबात भाषा नाहीये, ही अशोभनीय भाषा आहे. अमित शहानी आणखीन एक उद्धव ठाकरेंबद्दल असं एक विधान केलं की औरंगजेब फॅन क्लबचे ते अध्यक्ष आहेत. अरे आपण काय म्हणजे कोणत्या पातळीवर टीका करताय? त्यांचं 38 मिनिटांचं भाषण होतं, त्यापैकी 10 मिनिटं तर ते शरद पवारांवरती बोलले, 2-4 मिनिटं ते उद्धव ठाकरेंवरती बोलले आणि इतरही बराच वेळ तो त्यांचा महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांना टीका. तुम्ही आलात कशासाठी? कोणत्या उद्देशाने तुम्ही आलात? पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय. या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण कार्यकर्त्यांना संबोधित करणं, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं हे अपेक्षित असताना तुम्ही जर अशा गोष्टी करत असतील तर महाराष्ट्रातील जनता, जनसामान्य तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि याच गोष्टीचा तुम्हाला तोटा नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल, असं मला या निमित्ताने इथे वाटतं. तर एकंदरीतच काय, तर अशा प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका भाजपाला तारणार की मारणार हे आपल्याला येणारा काळच सांगेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.